नंदाईचं बोलणं ऐकून रुद्राचं काळीज धडधडलं. मी कुठे वाट पाहतोय? त्याच्या मनाने प्रश्न विचारेपर्यंत त्याच्या लक्षात आलं, नंदाई शौर्याबद्दल बोलतीये. आई अशी तर किती बडबड करतेस आणि नको ते वाक्य अर्धवट बोलतेस. रुद्र मान हलवत मनातच बोलला. सानू पाठोपाठ नंदाई सुद्धा बिछान्यात आडवी झाली. नंदाईचं तिच्याकडंच लक्ष होतं. 2 मिनिटं झाली, 3 मिनिटं झाली तरी ओवी खांद्यावरच्या पदराच्या टोकाने बोट गुंडाळत अवघडल्यासारखी उभी बाहेरच होती. आठवणी किती वाईट असतात याचा ओवीला सारखा अनुभव येत होता. जे विसरायचं होतं ते सारखंच नजरेसमोर का येत होतं. तिची पहिली रात्र. छे! तिची 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 कसली त्याचीच पहिली रात्र. खरं तर तो पक्का मुरलेला. तिच्यासोबतची त्याची पहिली रात्र. ते नाजूक स्त्री सौंदर्य पाहून तो पुरता वेडा झालेला. पहिल्याच रात्री ते स्त्री सौंदर्य त्याने वखळलेल्या नजरेने आधाशासारखं पिळलेलं. तो पिसाळलेला रात्र सरली तरी त्याच्यातील पशु तसाच हापापलेला होता. ओवी मात्र रात्रभर तिच्या देवाचा धावा करत होती. कानाचा जप करत होती. ती तिच्या शरीराच्या वेदनास विसरण्याचा प्रयत्न करत होती. अशी असते पहिली रात्र. तिच्यासाठी भयंकर होती आणि आज भूतकाळ पुन्हा पुढ्यात उभा असल्यासारखा तिला वाटला. पुन्हा पहिली रात्र, पण वेगळ्या पुरुषासोबत, जो तिच्या मुलाचा बाबा होता. नितीनच्या आठवणीतून मुक्त होण्यासाठी ज्याचं मंगळसूत्र तिने अर्धमानापासून गळ्यात घातलेलं, ज्याचं नाव आता ती मनापासून लावणार होती, तोच तिचा नवरा होता. ती प्रचंड अस्वस्थ होती. भूतकाळातल्या आठवणींनी घाबरलेली होती. आपला पदर बोटाला गुंडाळत क्षण आणि क्षण तिथेच घालवत असताना अचानक नंदाईच्या आवाजाने ती भानावर आली. नंदाई अचानक बघितल्यासारखी बोलली, तू अशी बाहेर का उभी? जा की, कधीपासनं ती वाट बघतोय. नंदाईचं बोलणं ऐकून तर ओवीचं काळीज भीतीने धडधडलं. तिने आतमध्ये पाहिलं. पलंगावर रुद्रचे फक्त पाय दिसत होते. मी तर यांना सांगितलेलं ना, ही माझ्याकडून बायकोची अपेक्षा करू कशी शकतात? पुन्हा तेच, नवरा बायको हे इतकं घृणास्पद नातं आहे. शी! ओवी भूतकाळाच्या सावलीत विचारांच्या गोंगात सापडली. ती जड पावलाने आत गेली. तो ऐसपैस बिछाना, त्या मध्यभागी ठेवलेल्या 2 अशा पहिल्या आणि भीतीने तडक बाहेर आली. उषा पाहिल्या आणि भीतीने तडक बाहेर आली. ती बाहेर आल्यावर नंदाईने लगेच विचारलं, का आलीस ग बाहेर? नंदाईच्या आवाजाने ओवी गोंधळून बोलली, ते ते पाणी हवं होतं. जा घे आणि लाईट घालव. ओवी किचनमध्ये गेली. गटागटा पाणी प्यायली. त्या पाण्यासोबत ती भूतकाळातील आठवणी सुद्धा आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत होती. ओवी गळ्यातल्या डोरल्याला हात लावून डोळे बंद करून तिच्या कानाला मनापासून बोलली, काना, तुझ्या भरोशावर पुन्हा एवढा मोठा निर्णय घेतलाय रे. मला नको हे नातं. जगाला दाखवण्यासाठी आहे तेवढं पुरे, पण माझ्याच्याने नाही होणार जवळी. अगं, किती दिवसाचं पाणी पितेस? नंदाईने आवाज दिल्यावर ओवी पाण्याचा तांब्या घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने नंदाई न सांगता स्वयंपाकघरातली आणि ओटीवरची लाईट घालवली आणि पुन्हा जड पावलांनी खाली बघत खोलीत आली. तांब्या उशाशी ठेवला. दरवाजा धडधडत्या काळजाने बंद केला आणि पुन्हा बिछाण्यावर बसली. नंदाईने झोपूनच देवाला हात जोडले. पांडुरंगा, पाठीशी आसरं बाबा. रुद्राचं तिच्याकडे लक्ष होतं. दोन्ही गुडघे उराशी घेऊन गुडघ्याला हातांचा वेढा देऊन ती खाली बघत अवघडल्यासारखी बिछाण्याच्या एका कोपऱ्यावर बसलेली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी आटी आणि नको एवढं दडपण होतं. तोही थोडाफार बेचैन होताच. कदाचित यामुळेच त्याला तिचं दडपण जाणवलं. मोबाईलकडे बघूनच तो मुद्दामून हळूच खाकरला. भूतकाळाच्या सावल्याखाली असलेल्या ओवीचं काळीज पुन्हा भीतीने धडधडलं. ती खाली बघतच हळू आवाजात हुंकारली, मी आरुषसोबत इथे झोपतो. मला दुसरीकडे झोप लागत नाही. तो शेवटचं वाक्य मुद्दामून बोलला. एक घाव 2 तुकडे. एक तर आज झोपण्याची जागा फिक्स व्हाव्या आणि दुसरं म्हणजे एका क्षणात तिच्या मनावरचं दडपण कमी व्हावं. तो ज्या हेतूने बोललेला अगदी तसंच झालं.
त्याचं बोलणं ऐकून ओवीच्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं तिला जाणवलं. ती मोकळा श्वास घेत पुटपुटली, "चालेल, पण आम्ही पलंगावर आणि ते दोघे जमिनीवर." हे माणूस म्हणून रुद्रला रुचत नव्हतं. तो मोबाईलवरची नजर न हटवताच बोलला, "पण आम्ही पलंगावर आणि तुम्ही जमिनीवर." त्याला असं वाटणं स्वाभाविक होतं, पण तिच्या नजरेतून हेच वाक्य योग्य होतं आणि विषय वाढून सुद्धा फायदा नव्हता. त्यामुळे ती लगेच बोलली, "मला जमिनीवरच झोप लागते." हे ऐकून त्याला बरं वाटलं आणि तो निश्चिंत झाला. ओवी शौर्यकडे पाहत बोलली, शौर्य झोपायचं नाही का?" शौर्य रुद्रला चिकटत बोलला, मी बाबासोबत मोबाईल बघते." ओवीला रुद्रासमोर मनमोकळेपणाने बोलता येईना. त्याचा विचित्र दडपण होतो तिच्यावर. ती पुन्हा शौर्यला हळू आवाजात बोलली, "शौर्य, आईचं ऐकणार नाहीस का?" ओवी बोलून सुद्धा शौर्यने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला रुद्रला सोडायचं नव्हतं. शौर्य अजूनच चिकटल्यावर रुद्रने व्हिडिओ बंद केला आणि शौर्यला प्रेमाने बोलला, "राहिलेला व्हिडिओ आपण उद्या बघू, आता पळा." शौर्य रुद्रच्या पोटावर पालथा झोपेत हट्टाने बोलला, "नाही, मी इथेच झोपते. आई, तू भी आएगी ना?" शौर्य हट्ट करत बोलला आणि रुद्र, ओवी दोघेही चमकले. ओवी थोडीशी रागावून बोलली, "खूप हट्टी झालायस तू, गुपचूप खाली ये पाहू." रुद्र त्याची समजूत काढत बोलला, "पलंग छोटा आहे ना, आपण जेव्हा मोठा पलंग घेऊ तेव्हा." "तब हम भी यही सोएंगे ना?" शौर्य आनंदाने बोलला. खोटं खोटं हो बोलतानाही रुद्रला वेगळंच वाटलं, पण त्याच्या समाधानासाठी तो बोलला, "हो." रुद्रने त्याच्या गालाचा पापा घेतला. लगेच शौर्यने सुद्धा त्याच्या गालाचा पापा घेतला. रुद्रला गंमत वाटली, पण आरुषला हे आवडलं नाही. आरुषनेही लगेच रुद्रच्या गालाचा पापा घेतला. आरुषला एका हाताने जवळ घेत रुद्र त्याला थोपटू लागला आणि शौर्य पलंगावरून उतरून खाली आला. ओवी पलंगावर गोधडी घेऊन आडवी झाली. शौर्य जवळ घेताना, गोधडी अंगावर घेताना, साडी नीट करताना तिच्या बांगड्याचा होणारा आवाज रुद्रला बेचैन करत होता. तिच्याकडे बघण्याचा मोह टाळत रुद्रने पटकन लाईट बंद केली आणि अंधार झाल्यावर लगेच ओवी घाबरून उठून बसली. "लाईट गेली का?" "नाही," रुद्रने उत्तर दिलं आणि आरुष लगेच बोलला, "आई, आम्ही दररोज अंधारातच झोपतो." "पण बाबा पैलवान घाबरेल ना?" शौर्यचा बारीक आवाज आला आणि रुद्रने झिरो बल्ब चालू केला. तो शौर्यकडे पाहून हसला, "किती गोड बोलतो पैलवान." ओवी पुन्हा गोधडी मानेपर्यंत घेऊन आडवी झाली. ती पलंगाकडे पाठ करून पडलेली, रुद्र भिंतीकडे तोंड करून पडलेला. शौर्य ओवीच्या आडोशाने त्याच्या बाबाकडे पाहत होता. तो चुळबुळ करत होता, "आई, मैं बाबा के पास सोएगी." "श, दिवसभर त्रास दिलास तेवढा पुरे, झोप गुपचूप." ओवी हळू आवाजात बोलली, "आई, मैं बाबा के पास सो जाएगी ना?" शौर्य पुन्हा अर्धवट उठून पाठमोऱ्या रुद्रकडे बघत बोलला. तो आजवर कधी त्याच्या बाबाच्या खोशीत झोपलाच नव्हता. त्यामुळे त्याचा बाबासमोर असताना त्याचा जीव खालीवरी होत होता. ओवी ऐकेना हे बघून शौर्य उठून बसला आणि हट्टाने बोलला, "आई, मैं बाबा के पास जाएगी." ओवी काहीच बोलायच्या आधीच रुद्रने मागे येऊन पाहिलं. "पैलवान या." त्या झिरो बल्बाच्या प्रकाशात शौर्य गाल फुगवून ओवीकडे तिच्या होकारासाठी बघत होता. ओवी रुद्रला आवाज जाणार नाही याची काळजी घेत हळू आवाजात बोलली, "तुला जायचं असेल तर जा, पण आई येणार नाही." मैं बाबा के पास जाएगी, सोएगी, मैं बाबा के पास जाएगी." शौर्य टुनटुन उड्या मारतच पलंगावर चढला आणि रुद्रच्या पोटावर पालथा झाला. "बाबा, मी बी आईकडे जाऊ का?" आरुष ओवीकडे बघत बोलला, "जा." म्हणतात म्हणताच आरुषने टुणकून उडी मारली आणि तो ओवीजवळ गेला. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू होतं. आईच्या खुशीत झोपणार याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याने ओवीचा हात पसरला आणि तिच्या हातावर डोकं ठेवून तिच्या खुशीत झोपला. परक्याचं पोर ओवीला बिलगून झोपलेलं. ओवीनेही त्याला मायेनं जवळ घेतलेलं. ओवी त्याच्या डोक्यावरून हलका हात फिरवत होती. आरुष लाडात बोलला, "आई, टीव्हीत बघ, ती आई गाणं गाती, गाणं बोलती, तसं गाणं बोल की." "अंगाई गाऊ का?" ओवी प्रेमाने बोलली. "काय पण बोल, चालल. तुझा आवाज लय भारी आहे बघ." "होय ना बाबा." रुद्र काय बोलणार, तो फक्त हुंकारला, "हिं."
शौर्य रुद्रच्या पोटावर पाय हलवत पालता झोपलेला. त्याला खूप आनंद झालेला. त्याचा बाबा त्याच्या जवळ होता. आनंदात त्याने रुद्रच्या खांद्याची पापी घेतली आणि रुद्र त्याच्याकडे पाहून हसला. काही मिनिटांपूर्वी दोघांवर सुद्धा जे दडपण आलेलं ते मुलांमुळे बरंच कमी झालेलं. ओवी आरुषच्या डोक्यावर हलक्या हाताने थोपटत हलक्या आवाजात गाऊ लागली. लिंबणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. त्या शांत वातावरणात ओवीचा बारीक सुमधूर आवाज त्या खोलीत सुरात घुमत होता. तिचे सूर बाहेर नंदाही ऐकत होती. तिचे सुरेल नाजूक आवाज ऐकून नंदाईने आनंदात हात जोडले. पांडुरंगा, सुरुवात चांगली झाली बघ. माळसा गाणं गाते आणि माझा रुद्र ऐकतोय. तिचा सुमधुर आवाज ऐकून रुद्रने सुद्धा डोळे बंद केले. ओवी आरुषच्या डोक्यावर हलक्या हाताने थोपटत तशीच गुणगुणत होती. लिंबणीच्या झाडामागे आरुष आणि शौर्य तर लगेच झोपी गेले. 2 दिवस झोप झाली नव्हती. त्यामुळे रुद्रचेही डोळे जड झाले. का तिची अंगाई ऐकून त्याचे डोळे जड झाले माहित नाही, पण त्याच्या डोळ्यावर झोप आल्यावर त्याने टी-शर्ट सवयीने अंगावेगळं केलं आणि शौर्यला एका खुशीत घेऊन झोपी गेला. शौर्य तसा झोपला. शिट! ओवीच्या अचानक लक्षात आलं. आरुषच्या मानेखालून हळूच हात काढून ओवी उठली. दरवाजा आवाज न करता तिने हळूच दरवाजा काढला. बाहेर जाऊन बॅगमधून त्याची हगीज घेऊन आली. पुन्हा दरवाजा हळूच बंद केला आणि पलंगाजवळ गेलीच. रुद्रवर नजर जाताच तिने ती एक क्षणात नजर हरवली. झिरो बल्बच्या प्रकाशात त्याचं पिळदार शरीर, भरदार छाती लगेच नजरेत भरत होती. तो तिच्या आयुष्यातील पहिला पुरुष नव्हता, तरी सुद्धा आज पहिल्यांदा कोणाचं तरी पुरुष सौंदर्य पाहून तिचं काळीज धडधडलं. डोळ्याच्या कोपऱ्यात नजर पुन्हा त्याच्यावर गेली. त्याचा शांत चेहरा पाहून तिलाच विश्वास बसेना. हा शांत चेहरा इतका रागावतो आणि तिला काही कळायच्या आतच तिच्या बांगड्याचा आवाजाचा त्याच्या कानाने सवयी झोपेतच कानोसा घेतला. तो आवाज खूप वर्षांनी त्याच्या कानाने ऐकलेला. ती बांगड्याची हलकीशी किणकिण कानावर पडतच झोपेतच त्याने तिचं मनगट पकडलं आणि त्याने अचानक मनगट पकडताच ओवीने भीतीने डोळे घट्ट केले. त्याच्या हाताची पकड इतकी मजबूत होती की काही बांगड्यांचा कचकन तुटल्याचा आवाज आला. त्याच्याकडून अशा वागण्याची तिची अजिबात अपेक्षा नव्हती. भीतीने ती थरथरायला लागली. ओवीने भीतभीतच डोळे उघडले आणि स्वतःची बाजू मांडू लागली. ती ती मी 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 ती गोंधळलेली, काहीशी घाबरलेली. त्यात तिला शब्दही सुचेनात. बोलताना तिची त्याच्यावर नजर गेली आणि ती हळूहळू शांत झाली. तो झोपेत गालात हसत होता. त्याने झोपेत नकळत हात पकडला. हे लक्षात आल्यावर तिच्या जीवात जीव आला. तिच्या मनात एका क्षणात नको नको ते विचार येऊन गेले. रुद्र ओवीची अंगाई ऐकत झोपी गेला. तो गोड सुमधुर आवाज कानांमध्ये तसाच होता. गौरीचा आवाज सुद्धा असाच सुमधुर. कितीतरी रात्री त्याच्या मिठीत ती गुणगुणलेली. इतक्या वर्षांनी पुन्हा असाच सुमधुर आवाज ऐकत झोपी गेल्यामुळे आपसुकच तो झोपेतच गौरीच्या आठवणीत हरवला. ए रुद्र, उठ ना, ती गाडकीपणे त्याच्या कानामध्ये कुजबुजली. झोपू दे ना गौरी, ती मान दुसरीकडे फिरवत बडबडला. ए रुद्र, उठ ना, थोडा वेळ गप्पा मारू, ती त्याचा हात हलवत पुन्हा बोलली. त्याने जड डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे बंद करत झोपेत बोलला. काल रात्रभर गप्पा मारल्या ना? ते काल, आज कुठे बोललोय आपण? तू उठ बघू. ती पुन्हा एका हाताने त्याला हलवू लागली. ए गौरी, मारी, दररोज गप्पा मारला तर मी झोपू कधी? तो पुन्हा झोपेतच बडबडला. गौरीने रागावून त्याच्या हातावर एक चापट मारली आणि वैतागून बोलली. लय खवाट आहेस बघ. तो डोळे बंद करूनच गालात हसला. गौरीने तिच्या बांगड्याचा हात त्याच्या कानाजवळ नेऊन हलका आवाज केला. त्या बांगड्याची किणकिण ऐकून त्याने झोपेतच मनगट पकडलं. गौरी त्याच्या खुशीत शिरली आणि लाडात बोलली. ए रुद्र, आजच्या गप्पा तुझ्यावर उधार राहिला बघ. तो झोपेतच तिच्या केसांवर होठ टेकवत फुटफुटला. उद्या पक्का.
गौरी त्याच्या मिठीत त्याला बिलगून गुणगुणायला लागली. हम बिन बिताए मुझे ले चल कहीं, जहाँ तू मुस्कुराहे मेरी मंजिल वही. तो गाणं ऐकतच पुन्हा गुरमुरला. आपलं पोट सांभाळत गौरी सावकाश त्याच्या मिठीत विसावली. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले. झोपेत त्याला जाणवलं तो हसला. तो हसल्यावर तिने पुन्हा त्याच्या गालावर ओठ टेकवलं. तो पुन्हा हसला. तिने पुन्हा त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि त्याने हसतच डोळे उघडले. च्या मारी, झोपून देशील तर शपथ, तो थोडासा हसत बोलला. गौरी त्याच्याकडे पाहून हसली. आता गेली ना झोप, चल गप्पा मारू. तिचं मनगट अजून जवळ खेचत तो तिच्या ओठांकडे पाहत खट्याळपणे बोलला. आता उठलोच आहे तर आधी यांना तर भेटून घेतो. आणि त्याने लगेच आपलं हक्काचं स्थान गाठलं. ओवीने आपल्या हाताची मूठ आवळली आणि त्याच्या हाताच्या पकडीमधून मनगट सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. हे उठले तर यांचा गैरसमज होईल याचं तिला वेगळंच टेन्शन होतं. मनगट हलकेच फिरवताना नकळत तिची नजर त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर जात होती.